नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बीज तुला हा कार्यक्रम दाखवणार आहोत। सह्याद्री देवराईचे प्रणेते व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे व सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हा बीज तुला कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाची सुरुवात बीज तुला दिंडीने झालेली आहे। अत्यंत प्रफुल्लित आणि आनंदी वातावरणामध्ये ही बीज दिंडी निघाली होती। काळ मृदंगाच्या जयघोषामध्ये आणि नामस्मरण करत वृक्षवल्लीचा जयघोष करीत ही दिंडी या कार्यक्रमस्थळी पोहोचलेली आहे। आल्हाददायक आणि एक आनंदी वातावरणामध्ये ही दिंडी आता निघालेली आहे। आता आम्ही तुम्हाला या बीज तुला कार्यक्रम दाखवणार आहोत। तुम्हाला उत्सुकता आहेत सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप काय बोलणार आहेत ते देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये जरूर नोंद करा। माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कॅमेरामन विशाल लांडगेसह मी गोपाळ कुलकर्णी। नमस्कार, माध्यम वृत्त सेवा। सांगितलंय मी हे बाजूला
नाही कोण दोष अंग ऐकत. ज्या महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोबरा जन्म घेतात आणि त्या जगाला जंगल, झाडं, रोपटी हेच माझे नातलग असल्याचं सांगतात, त्या संत श्रेष्ठ तुकोबरायांना आम्ही वंदन करतो. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं निसर्गाने लढा लावा. निसर्गाने आम्हाला सतत मार्गदर्शन करतात असते. त्यामुळे आमचा काम करण्याचा उत्साह खूप वाटतो. आदरणीय जगताप आपल्याला सांगायला मला खूप आनंद होतो की आपली संस्था सुयोग होतो तेव्हा की आम्ही दररोज संस्थानानंतर प्रार्थना म्हणून करतो. त्यात स्वामी म्हणून सांगते त्यात 10 झाडांवरती शब्द झाले असा बदल केला आहे. आपल्या संस्कृतीत पूर्वापार श्रेष्ठांची तुला करण्याची पद्धत आहे. त्यासाठी कोणी धान्य, कोणी पुस्तकं, कोणी कपडे किंवा गोड साखर वगैरे वापर करत श्रेष्ठापती गुण व्यक्त करण्याचा एक स्वतःचा प्रयास असतो. आदरणीय सयाजी शिंदे सरांनी त्यांच्या विवेकीच्या प्रज्ञेनुसार त्यांच्या आईची तसेच आदरणीय अनिकेत सरांनी त्याच्या वडिलांची दीक्षेला केली होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मलाही असं वाटते की ज्या देशाने आपल्याला सुसंस्कृत बनवले व पर्यावरणाचे रक्षण करण्याचे बीज आपल्यामध्ये बनवले त्यांच्या या गुणातून अंशतः उत्तराही होण्यासाठी त्यांची आपण ही दीक्षा करावी. लातूरची त्यापेक्षा खूप मोठी गुणवत्ता आज सुनंदा ताईंमुळे आम्हाला बघायला मिळाली की एवढं महत्वाचं काम की डॉक्टर होता, इंजिनियर होतं, ठीक आहे, पण एक व्यक्ती हजारो झाडं होते ती गोष्ट खूप महत्वाची असते. आणि ती सुनंदा ताईंच्या रूपाने या वृषभप्रतिष्ठानच्या रूपाने आणि या सगळ्या लोकांचा त्याच्या ग्रुपमध्ये सगळ्या महत्त्वाच्या लोकांमध्ये घडून येते. मला खूप कौतुक वाटतं तुमचं सगळ्यांचं. फक्त या निमित्ताने एकच सांगेन, एकत्र राहा. झाडासाठी, सावलीसाठी, बियांसाठी तुम्ही आज जसे एकत्र आहात तसेच कायम एकत्र राहा. कारण झाडासाठी जी माणसं एकत्र येतात ती जगासाठी सगळ्यात महत्त्वाची असतात. अशा माणसांची जास्तीत जास्त गरज सारख्या माणसांना आहे, त्यांच्यासोबत आपण राहूया. आणि ज्या लोकांना झाडाबद्दल काम करायचे, ज्या लोकांना पर्यावरणात काम करायचे, त्यांनी सुनंदाबाईंच्या माध्यमातून कुटुंबाच्या माध्यमातून सयाजी शिंदेशी संपर्कात राहा. ते नक्कीच तुम्हाला खूप चांगली दिशा दाखवतील. धन्यवाद. खूप खूप नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. विषयाला सुरुवात झाली आईपासून आणि मला असं वाटतं की माझी ताई खरं युनिक आणि आज ही सगळ्या भव्य झाडांचे उत्सव होत आहेत. बीजेपीचा उत्सव 9 दिवसामध्ये नवरात्रांचा हा उत्सव आहे आपण आणि बीजेपीला कोणाची करावी, कोणाबद्दल आदर वाटला. ही माणसं कधी आयुष्याची पाऊस मिळेल तर ते डिझेल रूपाने, झाडं रूपाने परत करून यावे आणि 7 पिढ्यांना करून उडावी अशी ही माणसं आहेत. म्हणून त्याच्या बीजेपीला होतोय. त्या सर्व आई वडील होती सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आणि मला खूप आनंद होतो बीजेपीसाठी आम्हाला यायला मिळालं. आणि त्याच्याबद्दल मी कारण सोनं घेतलं तरी उगवते तरी उगवतात आणि अशी माणसं परत उगवलं असं वाटतं, त्यांनी सावली राहील असं वाटतं, तरी बळत राहील असं वाटतं, त्यांच्या लोकांना ऑक्सिजन मिळावं असं वाटतं. या सर्व आदरणीय लोकांना
बीजप्रेला खूप शुभेच्छा. एवढ्या वर्षात मी जेव्हा माझ्या पैशाला गेली आणि मला आनंद म्हणून आम्ही सगळे एकत्र बसलेलो, नंतर अरविंदला बीजप्रेला गेली, आभार सावंत गेली, भारतीय निर्माण गेली. त्यानंतर एकदा असंच माझी मुलाखत करून मला फोन आला आणि सांगितलं की आम्ही 10,000 झाडं लावल्याशिवाय तुम्हाला करून दाखवणार नाही. तर मला एवढं कौतुक वाटतं की कोणीतरी एवढं एखादी गोष्ट मनाला लावून घ्यायच्या असते त्याचा 40-50 हजाराच्या वर झाडं लावणे, त्यानंतर काही त्यांना आज भेटतोय, मला अतिशय कौतुक वाटतं. म्हणजे वृक्ष प्रतिष्ठान ही सह्याद्री जिल्ह्याची बीजरूपी बहीणच आहे इथं लातूरला असं मी समजतो. आणि 800 किलो बिया एवढं विनायकाने हे जगात पहिल्यांदाच असेल इतक्या निस्वार्थीपणाने महाराष्ट्रात प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ याची बी जाणार. मी बिया विकत घ्यायचा विचार केला तर 40 रुपयाचा आलेला भाव फक्त 400 रुपये मागायला लागले. आणि माझा साहेब शिवले भरपूर पैसे आले. जर मला 20 विकणाऱ्यांना कौतुक वाटलं आणि 800 म्हणतात असंच घेऊन जातो मी. आणि या बिया यांच्या परिवर्तनांच्या नावानं परत परत उगवणार आहेत. मी परत सांगतो सातारा, सांगली आणि लातूर या 3 जिल्ह्यामध्ये 5 विद्यार्थ्यांकडे परत सावली ठेवलेल्या याचं पण उद्घाटन झालं. या बिया महाराष्ट्रात शिक्षण संस्था सांगली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांकडे जाणार आहे. तर असा हा कौतुक सोहळा आणि सुनंदाबरोबर असलेली त्यांची टीम यामध्ये वाघिणी आहे तिकडच्या लातूरच्या. इतकं लातूरमध्ये पाणी मिळतं बीज रूपानं या अंशुदेता ही नदीच जन्माला आली असं मला वाटतं. आणि ती नदी बीज रूपाला महाराष्ट्रावर वाहणार आहे आणि परत परत उभू घेणार आहे. आणि स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ परत ऑक्सिजन महाराष्ट्रावर येणार आहे. त्याचा मला आनंद आहे. वृक्षप्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा. खूप खूप आनंद. तुमचं लगन म्हणजे मला त्यांचे फोटो घ्यायचे, बिया निवडताय, एकत्र करताय, गोळा करताय, साठवून ठेवताय. त्या सगळ्या बियांना महाराष्ट्रात न्याय देण्याचं सह्याद्री लढ्याच्या वतीनं आम्ही आपण सगळेच हे काम करणार आहोत. त्याचा यानंतर सुशीलच्या आईची बीजतुला आहे. तर माझ्या आईच्या आधी कोणाची बीजतुला झाली ती मला माहिती नाही. पण त्यानंतर सुशीलनं त्याच्या आईची बीजतुला करायला घेतली, हिनं त्यांच्या सासूबाईची, त्यांच्या मित्रांनी त्यांची आईची. अशा आईवडिलांच्या बीजतुला आणि परंपरा पुढे ही अशीच वाढत राहावं आणि अशीच ऑक्सिजन तुम्ही सगळीकडे उगवत राहावं आणि मनुष्यजातीसाठी आदर्श करत राहावं. आणि हे कशाचं समाजसेवा आणि महात्मा आणि मोठेपणाचा अजिबात भाग नाही. हा केवळ आपल्या आनंदाचा, आपल्याला समाधानाचा हा असा भाग आहे. तर ही वेगवेगळ्या यामध्ये सुरुवात होईल. मी सगळ्यांना प्रत्यक्ष मी सगळे आला ज्या कलावंतांनी गाणी सादर केली, ज्याने ती बसून घेतली, असे उत्सव व्हायला पाहिजे. फिल्मफेअर अवॉर्डला हिरोईन असते काय आणि वर्ल्ड कप जिंकून आले म्हणून बरोबर दाखवत काय. पण झाडांसाठी निस्वार्थपणानं कुठली अपेक्षा करतात अशी लोक मुलं गाणी म्हणत आहेत, असे नाच बसवत आहेत, ते बसवणारे, सादर करणारे त्या शाळा मुलं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. झाड ब्लेस यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. उपस्थित असलेल्या सर्व बीजतुला त्यांनी करणार आहे. त्यांना विनंती त्यांनी सावकाश आणि बसून यावं. तराजूमध्ये आपल्याला बसायचंय, कुंडेमध्ये आपल्याला बसायचंय. आणि अरविंद देशपांडे त्यांची काही शब्द घेतली जाणार आहे. प्राचीन काळी ज्या तुला व्हायचा त्या तुला भाग व्हायचा तो तुझ्या परंपरा भारतामध्ये प्रचलित होती. या परंपरेत सर्वात महत्त्वाची छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.
पुरुष सत्ताक व्यवस्थेला शिस्त देण्याचा महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपल्या आईची तुलना केली आणि पुरुष व्यवस्थेची जी काही प्रभाव होता प्रभावाची व्यवस्था करण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनांनी अतिशय लवकर प्रत्येकाला जाऊन आपल्या मुलीला एक गिफ्ट देतात. कृपया आपल्याला विनंती आहे, गर्दी करू नका. कॅमेरा पर्सन यांना सुद्धा विनंती आहे, कृपया शांततेमध्ये सहकार्य करा. तुलाभार करताना वयाचा काहीही संबंध नसतो. कोणत्याही वयाची लहान असो मोठी असो मध्यम असो प्रौढ असो त्या वयाची व्यक्तीची तुलाभार केला जाऊ शकतो. सन्मान करण्याचा लहान मुलांना सगळ्यांना फोटो भेटतील. थोडं मागं सरका, सगळे मागं सरका. एवढ्या समोरून काय घेणार आहे? थोडं मागं सरका सगळे. आज